सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. सो आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होत आहे मंदिरातून. सो मी आणि सौरव आता आज आलो आहे देवीच्या साड्यासाठी, कारण देवीच्या अंगावरच्या साड्या झाल्या त्या का तर आपल्या मंदिराचं जे गेट आहे ना, सो ते उघडं असतं. सो त्याच्यामुळे धूळ जास्त येत असती. सो त्याच्यासाठी मी आणि सौरवने आता साड्या काढल्या. तसंच आज आम्ही देवीची साफसफाई पण करणार आहे मंदिरातली थोडीफार वरवरची. हो पुरेल. आणि ही साडी सौरवने आणलेली आहे देवीसाठी. ब्लाऊज पीस राहू दे का काढायचा? ठीक आहे. हां. सो त्याच्यामुळे आता ही साडी नेसवायची, ही पण साडी काढायची आणि थोडीफार वरवरची साफसफाई पण आम्हाला करायची आहे. सो असं जमेल आम्ही तसं करेल. जास्त शूट काढणं होणार नाही, कारण घाईघाईमध्ये काम करायचं आहे. सो शूट करायचा की काम करायचं त्याच्यामुळे. सो जसं जसं थोडं थोडं काय होईल ते आम्ही दाखवेल. सो गाईज सकाळी आम्ही दुपारी 1 वाजता आम्ही आलो होतो. आता वाजलेत 4:30. आता कुठे झाले हे बघा. पूर्ण मंदिर पण स्वच्छ केलं. देवीच्या सगळ्या साड्या पण घडी मारून ठेवून टाकल्या व्यवस्थित. आणि मोठ्या देवीला प्रॉपर तुळजापूरमध्ये जशी देवीला साडी असते तशी साडी नेसवली. आणि बारक्या देवीला कोल्हापूर देवी स्टाईल, म्हणजे अर्धी कोल्हापूरच्या देवीसारखी आणि थोडी यल्लम्मा देवीसारखी आहे ना. सो हे पूर्ण मी आणि सौरवने केलं. ऑल क्रेडिट गोज टू वी बोथ. तुम्हाला आता मी चांगले ह्याचे सिनेमॅटिक्स पण दाखवतो. हे कसं झालं आहे तुम्ही सांगा. 1 वाजता आलो होतो आम्ही. आता 4 वाजले. 4 बी नाही, 4:30. हे सौर हे बघ ना काय पण आहे. मी म्हटलं काय ठेवलं इथं. आणि हे शंकराचं असं काय. सौरव कौलही धरून ठेवलाय, पाडच ना. सो गाईज आता सौरव देवीला अगरबत्ती लावतोय. सगळं झालं आणि कौल भेटलं. हे बघा, हे आहेत माझ्या कौलाची फुलं. कौल भेटलं, काम होणार आहे. त्याचा व्हिडिओ छोटा बनवणार आहे, मी एडिट करणार आहे. आणि आता आम्ही जातो घरी. काहीतरी खातो. नाश्ता पण नाही केला सकाळी. आंघोळ करून तसंच खाली आलो होतो. सगळंच घेतलं, स्वच्छ पुसून घेतलं, बाहेरचं आवरलं. आणि ज्या ज्या गोष्टींना मुंग्या लागतात त्या काढल्या. त्या उन्हाला ठेवलं. ते आता एक आत ठेवून जातो म्हणजे झालं. सो गाईज आता आम्ही चालू आहे घरी. सगळं सामान घेऊन आलो आम्ही जे नेलं होतं ते, म्हणजे टाचण्या, कलर, मळवटाचे छाप. ते आम्हाला गरम होतं म्हणून फॅन पण नेला होता. आता जातो घरी, काहीतरी खातो आणि बसतो थोड्या वेळ फोन बघत. सकाळपासून फोन नाही बघितला. आंघोळ करून तसं मंदिरात गेलो होतो. तू पण आंघोळ करून तसंच निघालो आम्ही दोघं. करून इकडे बसलाय. केस विचारल्यात बाबूची. बाबू बघा मंदिरात बसले. ससा आता बघा काय करतो. मी बनवतो आता गाईज देवीसाठी मंडवळ्या. तर आज साडी घातली मंडवळ्या. आणि आमचा सौरव सित्ता भाऊ पोझिंग बिझिंग जरा. ओंकाळेश्वरी आमची माझे गुरु आहेत. त्यांना गुरु मानले. माझे गुरु मला सगळं देवळ सारी बोल तुम्ही आण मंडवळ्या एकच. बाबू चल. गाईज आता मी मंदिरात बसलो होतो आणि पप्पाने बघा हे कसं सजवलं आहे. म्हणजे मी पण आणि पप्पाने पण दोघांनी सोबत स्वच्छ केलं. मग पप्पांनी तो तिलक लावला येल्लोवाला. मग मी त्याच्यावरती बेलपत्र आणि तो काळा बुक्का सगळं आता पण स्वच्छ करून घेतलं. हे तर तुम्ही आज दिवसभर बघितलंच असेल.
आज जास्त हेच दाखवलं कारण मंदिरातच होतो काय दाखवलं. आणि आता हारची वाट बघतोय. हार मलाच घालावं लागेल पण ते लोक चुकवतील सगळं, मग आम्ही एवढं केलेलं खराब होईल. सो त्याच्यामुळे हारची वाट बघत बसले. आता हार कधी येईल, हार घालायचा म्हणून जायचं आहे मला घरी. सो गाईज मी आलो आता मंदिरातून आणि आता बसले आंबा खाल्ला आणि तसंच म्हणलं एक व्हिडिओ अपलोड करावा. सो व्हिडिओ अपलोड करताना मी आपल्या चॅनलवरती जाऊन बघितलं. सो तेव्हा मला कळलं की आपला जो Q&Aचा व्हिडिओ आहे ना त्याला कॉपीराईट आलं होतं. ह्याच्या आधी पण एकदा दोनदा एक आपल्या व्हिडिओला कॉपीराईट आलं होतं, तर तो वाला व्हिडिओ डिलीट केला. आणि आता मग हा व्हिडिओ मी डिलीट केला, पण तो व्हिडिओ Q&Aचा बरेच जणांना आवडतो म्हणून मी काय केलं, त्यातल्या ज्या विषयाला कॉपीराईट आलं होतं ना तो टॉपिक मी डिलीट करून टाकला आणि तो व्हिडिओ आता परत अपलोड केला आहे. सो आता जो मी अपलोड केला आहे ना व्हिडिओ, सो तो Q&Aच्या आधीचा जो मी तुम्हाला सांगतो. आपण आज Q&A व्हिडिओ केला. सो त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जो आपण व्हिडिओ केला ना सो तो व्हिडिओ आधी झाला आहे आणि Q&Aचा नंतर झाला आहे. सो असं झालं आहे त्याची. मग तुम्हाला आधी Q&Aचा व्हिडिओ बघायचा आहे, मग तो दुसरा व्हिडिओ बघायचा आहे. बऱ्याच जणांनी बघितला पण असेल, पण त्या व्हिडिओला कॉपीराईट आले तर म्हणून मी तो डिलीट करून परत टाकला. आणि अजून 1-2 दिवसाचं शूट आहे. सो ते कमी शूट आहे म्हणून मला असं वाटतं की ते 2 दिवसाचं शूट एकत्र करावा आणि एक व्लॉग करावा त्याचा. आणि एक तर पूर्ण व्लॉगच टाकायचा राहिला आहे, तो तसाच ठेवला आहे, अजून टाकलाच नाही. सो ज्या दिवशी आपल्याला व्लॉग काढायचा म्हणत नाही सो त्या दिवशी तो व्लॉग टाकून टाकायचा, असं करू आपण. आणि चालला आहे आता स्वयंपाक. पिल्लू आणि अरण्या गेले गावाला, सॉरी मुंबईला. गावाचं म्हणतात सारखं मुंबईला गाव म्हणत असतो. सो ते मुंबईला गेलेत कारण पिल्लूच्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे. सो लग्न पुण्यातच आहे, फक्त हळद मुंबईला आहे. सो त्याच्यासाठी आम्हाला पण जायचं होतं, पण जाऊन लगेच यायचं आहे. लग्न पुण्यातच आहे, अजून घराचे बरेच काम आहेत, घरच्या आताच गावाला जाऊन आले. सो त्याच्यामुळे सारखं धावपळ जमणार नाही म्हणून पप्पांनी जायचं कॅन्सल केलं. म्हणून सानू आणि पिल्लू दोघंच गेलेत, आम्ही बाकीचे नाही गेलो. स्वतः घरी आम्ही 4च जण आहेत फक्त. आणि आता आमचं चाललं आहे स्वयंपाक, मग आम्हाला जेवण करायचं. तोपर्यंत मी TV बघतोय. आणि कॅमेऱ्याला काय झालं काय माहिती, व्हिडिओ आहे ना जरा आवाज पुढे मागच होतो. आणि आताच मी मग बसल्या म्हटलं त्याला आपल्या यूट्यूबचं बघावं काय झालं काय नाही. सो जसं चॅनलवरती गेलो तसं मी पाहिलं. सो मला दिसलं कॉपीराईट. मग मी तिथं बघितलं की कशाबद्दल कॉपीराईट आलं तर. सो त्या व्हिडिओमध्ये आपलं एक गाणं गेलं होतं बाहेरून, त्याच्यामुळे कॉपीराईट आलं होतं. मग मी ते डिलीट केलं आणि आता तो व्हिडिओ अपलोड केला आहे. सो तुम्ही जाऊन बघा तो व्हिडिओ, बऱ्याच जणांनी बघितला पण असेल. आणि भेटू आपण थोड्याच वेळात. आणि सौरव आज आपली किती तारीख झाली, सौरव तारीख किती झाली मंदिरात. आणि आम्ही बघतो आता उमेश पप्पांचे व्हिडिओ. आणि खूप जणांना देवीला आम्ही साड्या नेसायला आवडलं. हो हे सौरव तुला कौतुक ऐकून आज सगळ्यात जास्त कुणाचं कौतुक ऐकून भारी वाटतं. स्टार्टिंगला मला 10 आला असता. मी मस्त झोपलो होतो, एडिटिंग चालू होती ब्लॉगची. आला विचार खोली तर कोण आलाय म्हटलं. मग मी बघितलं तर व्हायचा फोटो काढत होता. जरा थांबा, आमचं जरा गावाकडल्या भाषेमध्ये बोलणं चालत. बघितलं तर व्हायचा फोटो काढत होता. आणि मला चल सौरव खाली, चल सौरव खाली. खाली गेलं मग गेलं खाली. मग मी पण व्हायचा जरा, मी आता साईडला थांबलो आणि
दिवस गेला की म्हणलं 1 वाजता गेलेलं 4:30 वाजता आम्ही घरी आलो. पूर्ण मंदिर झाडून झटकून पुसून दिसून आलो. फक्त बाहेरचं झाड पूर्ण झाल्यावर आले होते मॅडम बघायला. सो गाईज मी खाली वॉकसाठी गेलो होतो आणि आता वॉकवरून आलोय आणि आज बनवलाय आमरस. सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय, मी जेवायचा बाकी आहे. आणि सो गाईज मग मी जेवलो आणि खाल्ला आमरस आणि आमरस खूप छान झाला होता. सो आपण या ब्लॉगला इथे एंड करूयात. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. बाय.